हॅलो 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 शेक 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 राजाला अरे हो मेन काम राहिलं आता मात्र सगळ्या तुरेवाल्यांच्या जीवाला नाही बरं वाटतं आहे ना म्हणतील बाबा एकदाची टोपी घातला पण
लोकांना टोप्या लावून टोपी घालण्यापेक्षा रात्री मित्रांनो समाजाच्या साक्षीनं सर्वांच्या साक्षीनं हे टोपी घातली. आणि म्हणून या ठिकाणी हॅलो शेक 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 हॅलो हॅलो आवाज येतो ना सर्वांना? आवाज येतोय ना? अरे पाऊस पण नाही बाहेर. आणि म्हणून चला कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार विकासजी लांबरे बुवा शाहिरांना विनंती करतो कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची प्रत घेऊन यायचे. माझा लेखी विषय घेऊन जायचा. करायची सुरुवात. गणपती बाप्पा कुठं शोधावं तुला ग काही कळना मला ग. एक बात मनाला या खाती माये खाती अग एक बात मनाला या खाती माये खाती मग काग तू येडा मायला लांब जाती आले कराच्या अग या जीवाची नाही लाई होती अग काग तू येडा मायला लांब जाती येणे अग याची वाची नाही होती. आणि म्हणून हे माय बाबा ही विनम्री हा बाबा तुझ्या चरणावाचे ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात सावध. माझी विनंती तुला रे तूच घडवील मला रे तुझ्या आठवणी रसिका हृदयामध्ये राहती मग तुझ्या आठवणी रसिका अरे या हृदयामध्ये राहती आहे तूच रे अरे खरा माझ्या जीवनाचा साथी सदैव राहो तुझ्या माझ्या प्रेमाची नाती आहे तूच रे अरे खरा माझ्या जीवनाचा साथी सदैव राहो तुझ्या माझ्या प्रेमाची नाती.
आणि 64 कलेचा दाता, सुख करता दुःख हरता विघ्न हरता श्री गजाननाला वंदन करू. नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करू. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती शिवरायांना मनाचा मुजरा करू. राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मनाचा मुजरा करून धर्मरक्षक छत्रपती शंभूराजांना मनाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची पालनहार तुमची आमची रखवाली आई मुंबादेवीच्या शरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची मालकी माझी पाठराखी आई सोलाई कुटुंबीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन प्राणीमित्र ग्रुप मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने कलगी आणि तुरा असा नाचाचा जग्गी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री सोलाई कुटुंबी नाच मंडळ मी शाहीर राजश्रीकर मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुरकाळजी नृत्य कला पथक अब्दुल गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाच कला प्रेमी माय बाप प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. अरे हे पोरांनो टोपीतली चमचमती बाई जरा बेस दिसते ना चांगली दिसते ना. बाबून माझ्या काल सांगितलं ना ह्याचा क्रेडिट बाबूला देणार नाही. बाबू ह्याचा क्रेडिट तुम्हाला देणार बाई चमचमतीच आहे. भले बाबू काला असू द्या पण बाबू माझा आहे. कसा पण असू द्या दाढी मिशी जरी पिकलेली असेल तरी बाबू माझा आहे. बाबूला सोडायचं नाही आणि बाबूंचा बाईला सोडला तर बाबूचा दुकान काय बंद पडल्याशिवाय व्हायचा नाही. आणि म्हणून या ठिकाणी आज ज्यांच्या माध्यमातून आजची सभा या ठिकाणी संपन्न झाले ते सन्माननीय प्राणीमित्र ग्रुप मुंबई आयोजित या मित्रांनो सांगायला अभिमान वाटतो. माणसं एनिमिन 4 माणसं किती आहे एनिमिन 4 माणसे पण त्यांचा दणका केवढा आहे बघा. गेल्या वर्षीचा नियोजन शो हाऊसफुल झाला या वर्षीचा नियोजन शो हाऊसफुल झाला. म्हणजे मित्रांनो म्हणजे राजेश निकम आणि विकास तांबोरे हा मुंबई रंगमंचावर तासा 6वा कार्यक्रम आहे आणि साहीच्या साही कार्यक्रम माझ्या माय बापा अरे तुम्ही जोडीला स्वीकारलंय. हाऊसफुलचा बोर्ड आज पुन्हा एकदा लावला तुमच्यासाठी एकदा मित्रांनो जोरदार स्वतःसाठी हाऊसफुलचा बोर्ड 6व्या कार्यक्रमाचा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी ज्यांनी ही सेवा आजची उपलब्ध करून दिली ते सन्माननीय या ठिकाणी आमचे संदेशदा मांडवकर संतोषजी बाबर्डेकर सर अशोकजी जोशी माऊली आणि सुरेशजी गोरे माऊली या माझ्या आजच्या यजमानांना या ठिकाणी त्यांना लाख लाख आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे ते सन्माननीय शंकरजी गोरे माऊली बंडूशेठ पत्तेले माऊली यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे शाब्दिक आभार त्यांचे मानतोय ते सन्माननीय सुरेशजी बावदाने माऊली विनायकजी चौगुले माऊली प्रदीपजी गोरे माऊली विजय जोशी माऊली सत्यवान कालकर माऊली स्वप्नीत जोशी माऊली योगेशजी मोडक माऊली प्रथमेश मांडवकर माऊली आणि विकासजी मांडवकर माऊली या सर्व माझ्या आजच्या अतिथींना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो त्यांच्या सोबतीने आजची सेवा या ठिकाणी पुढे घेऊन चाललोय हे माझे पाठीराखे माझे संगीतकार आज मला पुन्हा एकदा ढोलकीला साथ करतात माझे बंधू विशालदादा सुतार. त्याचप्रमाणे बेंजोला मला असं मिळते माझे बंधू गेली 10 वर्ष निखळ सेवा त्यांची मिळते ललितदादा गेसरे. आज बरेच दिवसानं योग काय मात्र येत नव्हता पण आज मात्र योग आलेला आहे. आज कीबोर्डला मला साथ मिळते माझे बंधू सौरभदादा देवरुखकर. ऍक्टोपेडला मला साथ मिळते माझा भाऊ पुन्हा एकदा प्रणव काताळे. शैलीला मला साथ करतायत माझे बंधू रोहितदादा जाधव आणि आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत आपल्या कोकणातील दापोली तालुक्यातील आसोणगावचे सुपुत्र माझे बंधू राजूदादा पड्याळ आणि सर्व सहकारी या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये आणि त्यांनी आधीच बॉम्ब टाकलेला आहे माझ्यावर म्हणतात काय पण होते पण बाजी मात्र खंडावर होते आणि म्हणून माझे बंधू मनोजदादा गोंडालाच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहादर पारितोषिक दिला आहे. या ठिकाणी मित्रांनो माझे मार्गदर्शक माझे आधारस्तंभ माझ्या प्रत्येक अगदी पर्सनल आयुष्यातल्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये अगदी मला माझ्या वडिलांप्रमाणे धावून येणारे सन्माननीय आज शिवसेना शाखा प्रमुख ठाणे आमची माऊली जयवंतदादा चव्हाण आजच्या गर्दीमध्ये वेळाकडून साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या या गर्दीमध्ये शाहिरी वर्ग देखील उपस्थित राहिलेला आहे. त्याच्यामध्ये सन्मान्य शाहीर तुरेवाले शाहीर माझे बंधू संतोषदादा कोल्हापटे असतील. त्याचप्रमाणे आमचे युवा शाहीर
सुकंदादा आयरे हे देखील आजच्या गर्दीमध्ये गावावरून या बारी बघायला आले, तर त्याला देखील मानाचा मुजरा करतो. आमचे गणपतदादा नांबोरे असतील, आमचे सचिनदादा गोलापटे असतील, माझे बंधू मनोजदादा गोंडल असतील, त्याचप्रमाणे माझी शिष्य मंडळी ओंकार लांजेकर, वेदांत जाधव, विनायकजी रेवाळे, प्रमोददादा गोवळकर या सर्व माझ्या मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आता रात्री म्हणाला माझी खेळची चमचमती बाय, मी म्हणतो माझ्या लांजाचा काला कलकलीत बाबू कसा आहे बघा, कसा आहे कलर काय, पैसा वापस बाबू माझा आहे. अजून सांगतोय माझ्या बाबूवर म्हणजे हात गाजवायचा. अरे बाबू काय म्हणतो, खेळातली चमचमती बाय, बाबूचं वर्णन करायला नको, बाबू माझा काय ना पोराडो, बाबू कोणाचा आहे? हा बाबूचा त्याचा विचार लावा ना, आधी काय झाला कलर काला, त्या आयुष्यात कोलसा व्हायचा परत. आणि म्हणून सर्वांनी शाहीर शब्दांचे जादूगार भिकाजी लांबोरे, त्यांचा सर्व संच, त्यांचे संगीतकार या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मी म्हणतो माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊनी माझी पाठ राखील आई झोलाई पोटेच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना मोलाचं सहकार्य शांतीचं असण्यात येईल अशा आशा बाळगतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे सर्वकार्येषु सर्वदा. या ठिकाणी रात्री शाहिरांचा माझा कार्यक्रम झाला, गणपतीपुळे खंड या ठिकाणी तोही कार्यक्रम माई बाबांच्या आशीर्वादाने हाऊसफुल गेला. तसेच मित्रांनो या ठिकाणी आज हा शाहीर या रंगमंचावरती जो उभा आहे, मित्रांनो प्रत्येक कलाकाराला नावारूपाला आणण्यामागे, त्याला घडवण्यामागे एका प्रतिष्ठित असा किंवा एका खंबीर अशा माणसाचा हात असावा लागतो. आणि आज मित्रांनो तुमच्या समोर या राजेश निकमला ज्यांनी उभं केलं ती माझी गुरु माऊली, त्यांच्या चरणावरती ही स्तवन माझी समर्पित करतोय. गोवा गोरांशी जाऊन तुमची कालची गाणी काय काय पाठ केली होती ऐकली मला लय भावली. गोरांशी जाऊन म्हणतात गाणी शिकले, ज्यांना तालाचा आणि सुराचा पत्ता नाही म्हणतात गोरांशी जाऊन शिकले. म्हणून भाऊ आता गोरा सोडा, आता मुंबईत आलं, आता संगीतकारांना पण जरा जवळ घ्या आणि तालात आणि सुरात बुवा जरा काय तो गायला शिका. आणि म्हणून मित्रांनो माई बापा स्तवन असा चरणावरती ठेवतोय, म्हणायचं आहे का लक्षात असू. की गुरु ज्ञानानेच या शिवनाला तोच या कलियुगामधला खरा परमात्मा. की कलावंताच्या जीवनाचे अहो कलावंताच्या जीवनाचे हेच खरे सार्थ आहे. गुरु ज्ञानाविना हे जीवन आज सार व्यर्थ आहे. म्हणायचं आहे काय स्तवन आपल्या समोर ठेवतोय, म्हणायचं आहे जीता जिसके लिए
मरता था। एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था। एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था। आणि म्हणून स्तवन माझ्या गुरुराच्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. ज्ञानाची ही सावली अंतरीच्या बसेरावळी. अहो ज्ञानाची ही सावली अंतरीच्या बसेरावळी. या कलेची मज वाट दावली. धन्य माझी आहे गुरु माऊली. या कलेची मज वाट दावली. धन्य माझी आहे गुरु माऊली. हो 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 ज्ञानाची ही सावली अंतरीच्या बसेरावळी. ज्ञानाची ही सावली अंतरीच्या बसेरावळी. या कलेची बस वाट दावली. धन्य माझी आहे गुरु माऊली. या कलेची बस वाट दावली. धन्य माझी आहे गुरु माऊली. गाणे तुझ्या घराने तूच माझी कल्पतरू. तूच माझी कल्पतरू. हो तुझ्या गुणाला या प्रेमळ गुणाला सांग मी कसा विसरू. सांग मी कसा विसरू. आणि तूच देवतासाठी या सोन पावली. वाट दावली. धन्य माझी आहे गुरु माऊली. या कलेची वाट दावली. धन्य माझी आहे गुरु माऊली. या कलेची वाट दावली. धन्य माझी आहे गुरु माऊली. या कलेची वाट दावली. धन्य माझी आहे गुरु शिरावरती बात आशीर्वाद आहे पाठीशी. आशीर्वाद आहे पाठीशी.
तुझ्या आठवणीचा धडा शिकवणीचा तो आहे माझ्या आज गाठीशी तो आहे माझ्या आज गाठीशी म्हणून राजशाची नौका तुला वगैरे या कलेची असं वाटतावनी धन्य माझी आहे गुरुवाहुनी 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 हो ज्ञानाची सावली अंतरीच्या बसेरावली ज्ञानाची सावली अंतरीच्या बसेरावली या कलेची बस वाटतावली धन्य माझी आहे गुरुवाहुनी या कलेची बस वाटतावली धन्य माझी आहे गुरुवाहुनी या कलेची बस वाटतावली धन्य माझी आहे गुरुवाहुनी या कलेची मज वाटतावली धन्य माझी आहे गुरुवाहुनी बोल श्री गणपती गजानन रामदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा विजय छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा प्रेम भवन दलांच्या माध्यमातून 100 रुपयाचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे सर्वांनी माझ्या शेजारच्या गावचे सुपुत्र आमचे बंधू मंगेश दादा माने गाव घेतली दादांच्या माध्यमातून 151 रुपयाचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे सन्मान्य शाहीर आमचे बंधू परेश दादा खोपटकर दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश आलेली आहे की कोकण 1 नंबर गाण्यातला रायगडचा खेळ झाला पाहिजे. निश्चित मित्रांनो प्रथमेश दादा कासेकर दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे मार्गदर्शक सन्माननीय जयवंत काशीनाथ चव्हाण साहेब शाखा प्रमुख ठाणे साहेबांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे अमोल बाई अक्षय वेळवणकर रतेश बाई प्रतिमेश कनेरे दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदार पारितोषिक. आणि फरमाईश आलेली आहे गुराकी तू आहेस राहणार. बघूया आता राहणं आणि देता नंतर मग थोड्या तर मित्रांनो विषय काय आहे स्तवन या ठिकाणी झालेला आहे. बरोबर आहे ना. स्तवन झालेला आहे विषय आहे गणाचा. विषय काय मित्रांनो शाहिरांचा आणि माझा काय वादच नाही भांडणच नाही. आमचा नवरा बायको संसार भांडण कसलं आहे ना. बायकोशी भांडण करू नवऱ्याला जेव्हा भेटायचं उपाशी मरेल. बायकोशी भांडण करू
नवऱ्याला जेवण भेटल, ताट तसाच राहील, उपडी घालायला लागेल. पण विषय काय मित्रांनो, रात्री पण शाहिरांना म्हटलं बुवा नमन करू नका. तरी पण त्या भाईनं आपल्या हे मला वाटतं बहुतेक ना तो कवट्या भाकाचा शोध लागलेला आहे. तर सक्का भाव मला वाटतं ह्याचाच असेल बहुतेक. कवट्या भाकर ह्यांचा. माझं म्हणणं एवढंच आहे मित्रांनो, रात्री कोणा म्हटलं ना शक्ती तुला आपला आहे काय हो बुवा? आई रे बुवा, नमन पण आपलीच आहे. पण शक्ती तुला नमन कशा नमन शक्ती तुला करतात काही नाही ना करत. माझा विषय एवढाच आहे बुवा. पण रात्री त्याला काय म्हटलं, तुम्हाला कोणी 100 रुपयाचं बक्षीस देईल, 500 रुपयाचं दे. आणि म्हणलं बुवा नमन गा बुवा करणार इथं आल्यावर आली राली पाली पाली. आज गोल्या कशा घालतो बघा बुवा तुमच्या, जातील तेवढ्या घालतो बुवा, काय घालू. विषय काय तुम्हाला रात्री काय म्हटलं, तुम्ही नमन म्हणता ना, मी तुम्हाला 1000 रुपये बक्षीस लावतो. इथं आल्या लावणीचा ठुमका लावून दाखवा बघा. हे लावणी पण आपलीच आहे ना, महाराष्ट्राची लोककला संस्कृती आहे. आज सुरेखाताई पुणेकर यांनी खडतर प्रवास करून ही लावणी जोपासली. मग इथं आल्या तुमच्या काय बघू जग येऊन लावून ठुमका लावा. अहो कारभारी दमान, पण दमान नाही व्हायचा तुमचा सामान सगळा भिजल बुवा आतला, म्हणून तुमच्या दमान नाही व्हायचा बुवा. नमन कशाला, एवढाच माझा विषय आहे. आणि बुवा म्हणतात त्यांचा डायलॉग काय रे पोरांनो, यसार मोठमोठा गार केलं गंमत मध्ये, भेंडी लांबवर एखादा हिंमत मध्ये. त्यांना रात्री पण म्हणलो की तुम्ही मोठमोठे भले गार करा, अजून करा, पण दुसऱ्याला गार करता स्वतः मात्र गरम नका हो. शाबारा पडा बुवा, लुंगना घाला खाली फलकांना तुम्हाला लावायला लागेल. विषय काय आहे त्यांना म्हटलं, ते म्हणतात मोठमोठं गार केलं गंमत मध्ये. तर त्यांना मी काय म्हणतो, तुम्ही मोठमोठं गार गंमत मध्ये केलं तर राजेश बुवा तुमच्या समोर आहे, तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये, आणि तो सुद्धा हिंमत मध्ये. तर बुवा म्हणतात 18% काय म्हणतात जीएसटी लावलं, काय जीएसटी लावूनच बुवा आलं, जीएसटी सकाळच आलोय. हे हाऊसफुलचं बोर्ड काय उगाच लागतात, डॉक्टर एडी आहे, जीएसटी घेऊनच आले बुवा. आणि आज पण तुमच्यावर जीएसटी घेऊनच बुवा. कसा विषय आहे मित्रांनो बघा, गण आपल्या समोर काय म्हणायचं आहे का मित्रांनो, लक्ष असावं. की निराकार रूप तुझे गणावी रोज नाही नाही पाहतो. अरे निराकार रूप तुझे गणा रोज नाही नाही पाहतो मी. तुझ्या चरणावरती आज गणा ही शब्द सुमने वाहतो. मग तुझ्या कृपाच्या मध्ये सदैव गणा राहतो मी. आणि आज या समारंगाने श्री गणा तुझा अगाध महिमा गातो. म्हणून बुवा हो बुवा, आज पण बिना प्रॅक्टिस चालू आहे वारीला. तुम्ही बसलो आज पण मला बघायचं किती तालापणे सुरात गाता होतो. नुसतं आहे ना भेटी आणि गवार दोडका बोडका बुवा तुम्हाला सगळ्याच देऊन टाकतो आज बुवा. इथं नुसतं ही काय लोक काय तुमचं नमानीत ऐकायला आले. रात्री भयानक वसानं पडलं, वनवासाला लागली आग, सगळा बोलायला काय नाही म्हणून बुवा मंगळाष्टक गाय लागलं. तिथं तुरीमध्ये लोक ही बक्षीस येत आहेत, म्हणतात बुवा ह्याला सांगा आम्ही 200 रुपये बक्षीस बारी बघायला आलोय, तुमची ही लग्न इथं ऐकाय नाही आलो. केवढा अपमान, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला थोडी बुवा. आणि तुमच्याकडे शाहिरी अपेक्षा नाही, तुमच्याकडून ह्या अपेक्षा नाहीत बुवा. शब्दांचा जादूगार तुम्ही आणि मंगलाष्टक लावता, तुम्हाला घे ना बुवा फुकट, फक्त मजुरी जरा कमी करा म्हणजे झाला बुवा. आणि म्हणून मी शाही गणाचा म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. तेरे इश्क में पागल हो गया दीवाना तेरा रे. सच होते होते हो गया अफसाना मेरा रे. माहिया तेरे प्यार में डूबी मैं भी डूबी रे. काम सोपा करून देतो, भागाला भाग देतील ना आल्यावर. म्हणून विषय आहे गणाचा. अरे मित्रांनो विषय काय आहे, 14 सप्टेंबरचा दिवस सर्वांना माहिती आहे, बाप्पा सर्वांच्या घरामध्ये येणार आहे. पण विषय काय आहे मित्रांनो, निर्गुण निराकार ओंकार रूप आहे ना. ओंकार रूप ते गणेशाचं रूप आहे. पण ज्या विघ्नहार्जानं जळी स्थळी काष्टी पाशानी जो बाप्पा पुजला गेला, जो बाप्पा पुजला गेला, जो भजला गेला, त्या बाप्पाला, त्या निर्गुण निराकाराला, त्या साकार रूपाला गणपती बाप्पाला हे आजार कलाकाराचं काय सांगणं आहे, म्हणायचं काय लक्ष असेल. या सप्त सुराने आळवितो मी आज या सभारणा. तुझे निराकार हे रूप पाहू दे साऱ्या भक्त जना.
श्रीगणा माझी तुला वंदना धावना पावना धाव रे गणा धावना पावना धाव रे गणा पाहुते साऱ्या भक्त जना श्रीगणा माझी तुला वंदना धावना तू पावना धाव रे गणा धावना पावना धाव रे गणा धावना पावना धाव रे गणा धावना पावना धाव रे गणा रूपरंगा राहतो आपल्या हांग संगा रामात हो त्याच्या गंगा गाऊ त्याचे नित्यभंग गाऊ त्याचे नित्यभंग गाऊ त्याचे नित्यभंग तुझे ही नाम स्फूर्ती दे तन्मना दुसरे माझ्या चालवी तुझ्या हृदयाच्या स्पंदना श्रीगणा माझी तुला वंदना धावना पावना धाव रे गणा 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 सांभाळी साऱ्या जगाचा भार सांभाळी साऱ्या जगाचा भार सांभाळी साऱ्या जगाचा भार खंडात तू भरून उरला तूच निघाला कणा आणि संकट समयी तूच रक्षणे तोडून बंधना श्रीगणा माझी तुला वंदना धावना पावना धाव रे गणा 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 या सप्तसुरांनी आणतो मी माझी असा भारना तुझे निराकार हे रूप पाहुते साऱ्या भक्तजना श्रीगणा माझी तुला वंदना धावना पावना धाव रे गणा 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 अरे भावना पावना तू धाव रे गणा आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे स्नेहा दळवी यांच्या माध्यमातून फरमाईश आलेला आहे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि फरमाईश आलेलं आहे चोरू चोरून पाहत. तर मित्रांनो विषय कसा आहे
बघूया आता वेळ पण बराचसा होत चाललाय. वेळेला महत्व देणं काळाची गरज आहे, बरोबर आहे ना? कारण ही नगरी आहे मुंबई. इथं काय वेळ कोणाच्या बापाची बांधली नाही मित्रांनो. आणि म्हणून विषय काय आहे, स्तवन झालेला आहे. साहेब वेळ आहे ना अजून? किती मिनिटं आहे? आहेत ना? वाद झाली 20 मध्ये आपण लय किस काढू, काय काळजी करू नका. आणि म्हणून विषय काय मित्रांनो, स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे. आता विषय आहे गवळणीचा, आहे ना? शाहीराणी रात्री अरे याला छोटा खाली आहे ना, रात्री शाहीरांचा माझा सुंदर कार्यक्रम झाला. पण चाललाय ना, रात्री बोनची गवळ होती आहे ना, झाली मंदानी चंदा कुठेतरी आणली मधीच बोवानी. शाहीराणी विषय काय मित्रांनो, शाहीरांना अनेक प्रकारच्या गवळी दिलेल्या आहेत. शाहीरांचे त्याला माझ्या गवळीनं भाग पण आलेले आहेत. मीही त्यांच्या गवळीचा भाग देण्याचा प्रयत्न केला. आज ही शाही एक आगळा वेगळा विषय. पण मुद्दा काय मित्रांनो, प्रेम भुवन दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा. तर विषय काय मित्रांनो, काय होतं माहितीये हे परणो ऐकता ना, मला वाटते भीती. भुवनची काय वाटत, भुवनची वाटणार पण नाही आणि वाटून घेणार पण नाही. ते म्हणतात ना मोठमोठ्या गाड केला गंमत मध्ये, तेवढा का राजेश हलका नाही. मला भुवनची भीती नाही वाटत. पण बापरडेकर माऊली बघा काय माहितीये विषय, चला घरच्या देवाची लढाई आहे काहीतरी. माझ्या बाबूचा मध्ये सांग धरतो, अंगात येतो, अंग धरतो बुवाचं आणि अंग असा धरतो की काय अगदी विचारू नका, सगळी साथी असा खाली उतरतात. विषय काय, चुकून जर कुणाच्या मानकोटी जाऊन झाडबिडी बसला तर झालं यापाला जाता कुठं पोराणं जाम धरून बसायला तिथं. झाड जर हितनं सुटला मग मात्र कुणाचा खरा, तर बाबूच्या माझ्या तो अंगात रात्री आला होता. तर मी म्हटलं हा अंगात आलेला भूत आहे ना, काय तिसरी बाजी मला नाही ना, हा भूत म्हटलं उद्या उतरवतो, आज याताची काठी नाही नुसत्या हातात त्या मायकडे उतरवतो, कसं तो ऐका. आणि म्हणून विषय आणलाय गवाणीचा. पण तत्पूर्वी बा माझ्या महाराजा, बा माझ्या नटेश्वरा, बा माझ्या जाग्या बघाच्या मालका, या माझ्या नवऱ्यावर, ह्या माझ्या बाबूवर काय 7.5चा फेरा आहे, काय भूतकेताची बाधा आहे, ती लवकर काढून माझ्या बाबूला बरा कर रे महाराजा. हा झाड परत माझ्या भावाच्या अंगात यायला आता बघू. आणि आज जर आला तर माझ्या भावाच्या अंग मस्ती आहे. मग हा झाड काय झालं बुजून नाही, ते अंग मस्ती आहे, हे अंगात किडा आहे ते चालताय नाही ना. आणि म्हणून किडा घेतो पुढं पुढं दानकरी पकडा. झाड सांगितलं आधी, झाड येत चुकून तुमच्या मानगोटी बसेल, मग आता कुठे या मला पणापल होईल सगळी. आणि म्हणून पक्ष झालेला आहे. हा गेल्या वर्षी शाहीरांना विषय लावला होता, तर त्याची फरमाईश आलेली आहे. अरे गुरा की तू आहे सुधाना, क्या गुरा क्या जमाना, गुरा की तू आहे सुधाना, गुरा क्या जमाना. मग छेडलीस मला तर हकली कुठं त्या केलव्या जवानात. गेल्या वर्षी शाहीरांना विषय लावला होता, त्याची फरमाईश आली. राधा म्हणत होती कानाला, अरे गुरा की तू आहे सुधाना, क्या गुरा क्या जमाना. पण छेडलीस मला तर हकली कुठं, मुक्काम पुष्ट बिबली आणि पोष्ट केलंबे केलं व्याचाराला. आणि म्हणून आजच्या गवळीचा विषय शाहीर आपल्या समोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. अरे समजू नको काना तुझ्या राधेला साधी, कृष्णा सावल्या. अरे समजू नको काना तुझ्या राधेला साधी, मग मनात आणला कधी राधा तुझी करील बरबाद. होती मी या गोकुळी तुझ्या जन्माच्या आधी, अरे होती मी या गोकुळी तुझ्या जन्माच्या आधी. म्हणून सांगते काना तुला, तुला गुण कोसिया राधेच्या. आणि म्हणून विषय कसा विचार ऐका बुवा, ओ बुवा ऐका, शाप मागा काय येत आहे आतल्या खोलीत ऐका जातोय ना. चुकीचं सांगायचं ना बुवाना जाऊन, बुवा असा म्हटला तसा म्हटला, ते ऐकतात ते कधी बोलतात भलताच काहीतरी. तुम्ही माझं सगळं मला माहिती आहे, रात्री पण म्हटलंय माझा स्वतःपेक्षा तुमच्या जास्त विश्वास आहे. तुम्ही काय मीठ मसाला लावून सांगणार नाही मला माहिती. तुम्ही काय विषय ऐका, गवळ गातोय. अरे आला बघ लांबोरे तो, आला बघ लांबरे तो, बघना दाढीवाल्या. राधा म्हणते आला बघ लांबरे तो,
बघना दाढीवाल्या याला कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या. राधा काय म्हणते? आला बघला बरे तू काना लांब उभा. राधा काय म्हणते? अरे आला बघला बरे तो बघना दाढीवाल्या याला कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या. अरे कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या. राधा सांगते हा काना लांब उभा तिकडं. कंस मामाला सांगते राधा कंस मामा काना लांब उभा आणि बघ ना तू दाढीवाला आहेस कंस मामा हा काना बघ लांब नाही येतोय. गवानीला पण सांगते गवानीनो काना लांब उभा आहे. कंस मामा सांगते दाढीवाल्या बघ अरे तुझा भाचा लांब नाही येतोय. हा सावळा आहे काळा आहे याला कोणी गोपाला म्हणतं कोणी काला म्हणतं. बुवा आता म्हणाल माझा कलर काला आहे मलाच का म्हणतात बुवा कलर गेला तर पैसे वापस मला तुमच्या कलरशी काय देणार घेणार नाही. म्हणून आला भगला बरे तो बघना दाढीवाल्या आला भगला बरे तो बघना दाढीवाल्या कोणी म्हणतो काल्या याला कुणी गोपाल्या कुणी म्हणतो काल्या याला म्हणतो गोपाल्या. कुणी म्हणतो काल्या कोणी म्हणतो गोपाल्या कोणी म्हणतो काल्या कोणी म्हणतो गोपाल्या. शिरावरती घेऊन येता गोड साची माठ कशी बशी चुकवून याची येतो आम्ही वाट. कशी बशी चुकवून याची येतो आम्ही वाट. कशी बशी चुकवून याची येतो आम्ही वाट. त्याच्यामुळे येण्यासाठी तिन्ही सांगा झाल्या. त्याच्यामुळे येण्यासाठी तिन्ही सांगा झाल्या. कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो काय सांगू मी तुम्हाला येड्याची जत्रा जत्रा. काय सांगू मी तुम्हाला येड्याची जत्रा. काय सांगू मी तुम्हाला येड्याची जत्रा. आणि तो हा खाली आमच्या डोक्यावरच्या मोल्या. आणि तो हा खाली आमच्या डोक्यावरच्या मोल्या. कोणी म्हणतो काल्या याला कुणी गोपाल्या कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या. आला बघला बरे तो बघना दाढीवाल्या आला बघला बरे तो बघना दाढीवाल्या कुणी म्हणतो काल्या याला म्हणतो गोपाल्या कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या. या ठिकाणी बक्षीस दिलेलं आहे साहिल गोरे वैभव खैर समीर दावत रोहित चौगले या माझ्या मित्रांच्या माध्यमातून 301 रुपयाचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे प्रियांश वैभव खेर जयगड दादांच्या माध्यमातून कोकण एक नंबर या गाण्याची फरमाईश दिली आहे. त्याचप्रमाणे कुमारी युगांती कळंबटे यांच्याकडून चोरू चोरून पाहता संगमेश्वर 201 रुपयाचं पारितोषिक मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे आशिष बेंद्रे कोंडे बेंद्रेवाडी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक. तर मित्रांनो या ठिकाणी कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार तसेच श्री नवलाई देवी ट्रॅव्हल्स विनोद मांडवकर
प्रदेश पाष्टे, अभिजित विचारे, संतोष शिंदे दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं भारतीय पारितोषिक. तर मित्रांनो, विषय काय आहे? कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. रात्री ही शाहिरांना विषय दिलाय आणि आजही समाजाच्या कानावरती विषय असावा. विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं? त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर तुमच्यासारखा आहे ना, बाप दाखवणे श्रद्धाकाल करणारा राजेश पवार आहे. मला फक्त शाहीर तुम्हाला एवढंच म्हणायचंय. रात्री मित्रांनो, खंडाळ्यामध्ये शाहिरांच्या विषयाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. शाहीर काय माहितीये, तुम्ही ना बाजू मारून घेऊ नका. तुम्ही गेल्या वर्षापर्यंत तुमच्या विषयाला खाली बाजू होती. आता मित्रांनो, शाहिरांचा विषय होता, सर्वांनी गेल्या वर्षी ऐकलंय का? युट्यूब मध्ये पाहून सर्वांना विषय माहिती आहे. शाहीर काय म्हणायचे गेल्या वर्षापर्यंत की भूमाता गौरव गाथा या ग्रंथामध्ये माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. रात्री मित्रांनो, भूमाता गौरव गाथा या कथासारातलं उत्तर शाहिरांना देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा खाली ह्यांच्या विषयाला टीप नव्हती. आणि ह्या वर्षी शाहिरांनी नवीन एक पायंडा पाहिले नाही. त्याच्या खाली शाहीर म्हणतात एक देव एक राजा आणि त्याचा परिवार अशी पौराणिक कथा स्वरूपात वरदान ही सविस्तर ग्रंथकथा आहे. या वर्षी यांची बाजू वेगळी. आणि आता दिलेल्या शाहिरांनी परत की ग्रंथ संदर्भ भूमाता आणि रहस्य कथा. मग रात्रीचं उत्तर काय नाही मान्य केलं? बरोबर आहे ना? रात्रीचं उत्तर मित्रांनो पुराव्या निश्चित शाहिरांना दिलं. भूमाता गौरव गाथा या विषयाचा हा ग्रंथ काय या समाजाला माहिती होता? राजेश भाऊला माहिती होता? तुम्ही सांगितलं ना, मग तुम्हाला उत्तर दिलं बुवा, तुम्ही मान्य करायला पाहिजे होतं. आणि आज शाहीर परत तुम्ही तुमच्या विषयाला बाजू देताय. मग शाहीर मोठ्या मागणं दिलेलं उत्तर मान्य करा. पुराव्या निश्चित तुमचं उत्तर दिले बुवा रात्री, आणि आजही बुवा देण्याचा प्रयत्न करणार. आजही बुवा छातीला बोट लावून सांगतोय, मान्य करायला तर करू नका. आजही तुमच्या विषयाचं उत्तर देणार बुवा. आणि म्हणून चला प्रश्नपत्राचा विषय गातोय. म्हणायचं आहे काय? मैं तेरा तोता तू मेरी मैना चोरों से क्या कहना. म्हणून आणि विषय माझा फोडाया बुवा तू गुरुचे चरण धर. टाकलेला हा आदिमायेचा डाव तू करावसल. जर गडवण वागलास तर आहे ना भेंडी असा तसा दोडका बुवा देणार. जर गडवण वागलास तर तुझी फाडी न मी हातभार. जर गडवण वागलास तर तुझी फाडी न मी हातभार. विषय माझा बोलाया बुवा गुरुचे चरण धरणे. टाकलेला हा आदिमायेचा डाव तू करावसल. तुझी पाडी नवी म्हणून बुवा याड उतरी शाप इथभर ना हातभर शाप टाकीन फाडून बुवा. आणि म्हणून फरमाईश दिली आहे कोकणाच्या गाण्याची. चोंडा बागू घातला. मला वाटतं जयगडमध्ये बक्षीस आहे, देवगडमधून दादांच्या माध्यमातून कोकणाचं गाणं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि मागाशी एक फरमाईश आलेली आहे की रत्नागिरीतली रायगड आणि सिंधुदुर्ग शाहीर 3 मिनिटात बारी संपवतो मोजून. बरोबर, धोका चुकवणार नाही. पहिला मुकडा घेऊया आपल्या रायगड जिल्ह्याचा. चला. रायगड माझा अग्नी कोऱ्याची शान. वरद विनायक भया ईश्वराचे स्थान. हरिहरेश्वर सुवर्ण गणेशालवान. संजीरा उभा पाठीशी डोलावून मन. सत्याग्रहाचे पाणी चवदार त्याने दिला आंबेडकर. हो सत्याग्रहाचे पाणी चवदार त्याने दिला आंबेडकर. राजा माझा बसला रायगडावर. परशुरामाच्या भूमीत शोभलंय माझं कोकण एक नंबर.
हो शिवरायाच्या भूमीत शोभलंय माझं कोकण एक नंबर. आणि मित्रांनो, योगायोग काय बापर्डेकर माऊली हे प्राणी मित्र ग्रुप माझ्यासाठी लकी ठरला. गेल्या वर्षी याच रंगमंचावरती याच आयोजनामध्ये राजेश भावाने एक साधा आपला चला गायचा म्हणून का कोकणाचा विषय गायला होता. पण मित्रांनो, या एका गाण्यानं राजेश निकमची ओळख एवढी बदलेल कदापि विश्वास ठेवला नव्हता. आणि त्याच गाण्याला नाव ठेवलं होतं विकास शेठ लांबरे भावानी. आणि आज लांबरे भाऊ स्वतः लोकांना सांगतायत राजेश भावांना म्हणतात कोकणाचं गाणं बोलायला सांगा. ही माझ्या प्रामाणिकपणाची माझ्या नटेश्वरांनी मला दिलेली पुरस्पावती आहे. आता विषय येतोय माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा, म्हणून म्हणायचं सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागानी, कोकणाचा पाया रचिला देव दैवतानी, राखीला आमान दशावतारा भजनानी, आहो येवा कोकण फुलो असा बोले मालवणी, विकू नका जमिनी फार नाहीतर होऊ आपण चाकर. अरे विकू नका जमिनी फार नाहीतर होऊ आपण चाकर. सांगे राजेश जोडून कर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. हो परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहीर घर, पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहीर घर. साक्ष देतो या सामिंदर, साक्ष देतो या सामिंदर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. थोडी निसर्गपार वेळ पण आपल्या जागेवरती जात चालले. ज्या पद्धतीने मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला, शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी तसाच या ठिकाणी पाठिंबा द्या. शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्हाला निश्चित तुमच्या पद्धतीनं जेवढा जोर लावून शाहीर कार्यक्रम करता येईल तुम्ही निश्चित करा आणि करा अशी आशा बाळगतो आणि आपण सर्वांची प्रथम राजा घेतो. धन्यवाद.